दक्षिण पश्चिमचं बोलल्या गेलं तर आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपची तिकीट घेऊन तिथे लढत आहेत. विद्यमान आमदार ऑलरेडी ते आहेत. तरी सुद्धा त्यांच्या विधानसभेत सर्वे केले असता खूप लोकांना हेही नाही माहीत की आमचे आमदार कोण. असा सर्वे आमच्याकडे आहे. त्यावर आपलं म्हणजे पूर्ण महाराष्ट्राकडे ते लक्ष देतात, पण स्वतःच्या विधानसभेत त्यांनी लक्ष दिलेलं नाही असं तिथल्या लोकांचा आरोप आहे. यावर आपलं काय म्हणणं? पहिले तर हे एकदम अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि चुकीचा सर्वे आहे. कसं आहे की आजकाल तुम्हाला माहित असेल मीडिया वगैरे पण कुठे कुठे पेड मीडिया राहतात, तर काही पण बातमी लावतात. इतकं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जितका दक्षिण पश्चिम मध्ये लक्ष घातलेलं आहे तितकं कुठल्याही आमदारांनी घातलेलं नाही. तुम्हाला सांगू इच्छितो, जर लक्ष घातलं नसेल तर इतकं मोठं एअरपोर्ट तिथं आले नसतं, इतके सारखे अंडरब्रिजेस आले नसते. आणि मला सांगा, तितके जे स्थानिक उमेदवार आहेत श्री प्रफुल्लजी गुर्दे हे सांगतात की खेड्याचं शहरीकरण तिथे केलं. तर मला सांगा, तर खेड्याचं जर शहरीकरण जर साहेबांनी केलं ते म्हणतात, तर मग ते खेड्यामध्ये मग ते फ्लॅट स्कीम का बरं उभारत आहे? हां, आणि तुम्ही जर पाहिलं तर प्रफुल्लजीनं आजपर्यंत काय विकास केला तुम्ही सांगा. एक साधं मुत्रीघर पण त्यांनी तिथं बांधले नाही, एखादी स्मशानभूमी पण बांधली नाही. जिथं त्यांचे फ्लॅट स्कीम आहे त्याच एरियात त्यांनी रोड वगैरे केले, बाकी तर त्यांनी इतकं काहीच केलं नाही. आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र हा नंबर 1च ठेवलेला आहे आणि इतके सारे प्रोजेक्ट तिथं आणलेले आहे. आणि कसं आहे, जितका लोकांना तुम्ही आधी पाहिलं असेल दक्षिण पश्चिम कसं होतं, आज तुम्ही बघा. आणि कसं आहे, भावी मुख्यमंत्री पण ते आहे. आज जर निवडून आले तर मुख्यमंत्री पण आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेबच होणार आहे. आणि तिथल्या लोकांना जितक्या काही गोष्टी आहे तितक्या जास्तीत जास्त आमचे देवेंद्र फडणवीस साहेब करण्याचा त्यांचं एक निश्चित मी तुम्हाला सांगतो ते करणारच आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे आजकाल जे फेक नरेटिव्ह तुम्ही आजकाल क्रिएट झालेलं आहे, आणि प्रफुल्लजी गुर्दे साहेबांचं तर तिथलं एक स्टेटमेंट पण आहे की तुम्ही जर पाहिलं असेल भगवा ध्वज जे आहे हे हिंसेचं प्रतीक आहे, असं त्यांचं मत आहे. तर मला तुम्ही सांगा, भगवा ध्वज जर हिंसेचं प्रतीक असलं तर आपल्या शिवछत्रपतीचा पण भगवा हा ध्वज होता. मग त्यांना त्यांचा विरोध आहे का? आणि उलट तुम्हाला सांगतो, प्रफुल्लजींचं कसं आहे, 40 वर्षापासून त्यांच्या परिवारामध्ये इतका वर्षापासून त्यांच्याकडे नगरसेवक पद होतं. मग त्यांनी काय जेताडासाठी केलं हे आधी त्यांनी सांगावं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर तिथे कसं फेक नरेटिव्ह जास्त झालेला आहे. त्याच्यामुळे असलं कुठलंही जितकं, आणि देवेंद्रजी पण कसा संबंध महाराष्ट्र त्यांना फिरावं लागत आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही निवडणुकीमध्ये इतक्या जाहीर प्रचार सभा ते घेऊ शकत नाही, कारण त्यांना महाराष्ट्राच्या लेवलवर काम करायचं आहे. तरी आमच्या अमृताताई पण तिथे आहे, आमचे आशिष भाऊ पण तिथे फिरत आहे, संदीपजी जोशी साहेब पण हे करत आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल संदीपजी जोशी साहेबांना पण त्यांच्यावर पण प्रफुल्लजींनी टीका केली की मी OSDना उत्तर देत नाही. तर मी तुम्हाला सांगतो, संदीपजी फक्त मित्रधर्म म्हणून ह्या सर्व गोष्टी करत आहेत. मला सांगा, ते नगरसेवक राहिले, सत्तापक्ष नेता राहिल्या, महापौर राहिलेला, फक्त मित्रांसाठी म्हणून मित्रधर्म आणि लोकांचे कामं झाले पाहिजे म्हणून त्यांनी ते OSD पद स्वीकारलंय. नाहीतर त्यांना काही गरज नव्हती, पण असल्या पण टीका करतात. आजकाल आता काय झालेलं आहे की कसं आहे की कन्व्हिन्स करता येत नाही लोकांना, तर कन्फ्यूज करण्याचं काम सुरू झालं आहे. म्हणून असले काही सर्वे वगैरे क्रिएट होत आहे. बस इतकंच माझं याच्यावर मत आहे.